नमस्कार. मी ज्ञानेश्वर मोरे. काल शरद पवार यांनी परवाची गोष्ट आहे, ब्राह्मण ज्या प्रमुख संघटना आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांच्याशी एक बैठक घेतली आणि कुठे ना कुठेतरी सलोख्याचा प्रयत्न केला. मी ब्राह्मण विरोधी नाहीये, मी हिंदू विरोधी नाहीये, हे दाखवण्याचा तो एक संकेत होता किंवा एक सांकेतिक भाषा होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे आता पवारांचं ते ब्राह्मण प्रेम आहे की म्हणजे मी ब्राह्मण विरोधी नाही हे दाखवण्याची गरज, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की ब्राह्मण हा एकमेव असा समाज असेल किंवा एक अशी जात असेल, तिचा इतिहास अजूनही जात नाहीये. म्हणजे इतिहासातील चुका, इतिहासातील चुकांचे दाखले, चुकीच्या वागणुकीचे दाखले आजही देऊन ब्राह्मणांचं सरसकटीकरण केलं जातं की हा व्यक्ती असाच असेल. तर त्यामुळे ते एक वेगळा ड्रॉबॅक त्या समाजाच्या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांना खरंच त्यातून काही ठोस असं मिळेल का, ब्राह्मणांचं मतपरिवर्तन होईल का, तर तसं सुद्धा नाही. कारण आपण जर पहिल्यापासून बघितलं, गांधी हत्येपासून ते अगदी आता भीमा कोरेगाव पर्यंत कधीच हिंस्र किंवा अतिशय टोकाच्या काय म्हणू त्याला आपण, प्रतिकार म्हणा किंवा आपल्या प्रतिक्रिया ब्राह्मण समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये उमटलेल्या नाहीयेत. म्हणजे ह्या अशा संघटनांमध्ये, जे काल शरद पवारांनी त्यांची मीटिंग घेतली, अशा संघटनांमध्ये ब्राह्मण समाजाची ताकद ही कधीच राहिलेली नाही. प्रशासन असेल, राजकारण असेल, सिनेमा असेल, यामध्ये असलेला थोडाफार प्रभाव आणि प्रस्त ही ब्राह्मण समाजाची पहिल्यापासून ताकद राहिलेली आहे आणि आजही आपल्याला ती नाकारता येत नाही. आणि शरद पवारांची नेमकी तीच इच्छा असेल. कारण जर आपण बघितलं तर शरद पवारांचे सुद्धा बऱ्यापैकी शरद पवारांशी प्रामाणिक असणारे काही पत्रकार असतील, काही सिनेमातील लोक असतील, तर ते सुद्धा ब्राह्मणच आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ब्राह्मण या गटामध्ये, ब्राह्मण या जातीमध्ये सुद्धा 3 विभाग पडतात. एक, जे ग्रामीण भागात राहतात, ज्यांचा या गोष्टीशी दुरान्वयी संबंध नाहीये, कुठे त्यांची जातीय अस्मिता किंवा ब्राह्मण असलेली अस्मिता आजही गरिबीत धुळकात पडत आहे. म्हणजे आजही त्यांचा उदरनिर्वाह हा लग्नाचे मंत्र म्हणून किंवा पूजाविधी वगैरे करूनच होतो. घरी जमीन नाहीये असे ब्राह्मण सुद्धा महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मणांची लोकसंख्या महाराष्ट्रात 3 ते 4% आहे. तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी ते जे ग्रामीण भागातील ब्राह्मण आहेत, त्यांची कधी ब्राह्मण अस्मिता जागी सुद्धा होत नाहीये. तर त्या ब्राह्मणांना गरिबीचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेलेले आहे. कोणाकडून? जे इंटेलेक्च्युअल ब्राह्मण आहेत त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी चालतंय, जे मध्यमवर्गीय आहेत, जे राजकारणात सक्रिय आहेत, माध्यमात सक्रिय आहेत, दुसरा गट त्यांचा आहे. जे ग्रामीण भागातील आहेत त्यांचं या गोष्टीशी काही कर्तव्य आहे असं मला वाटत नाहीये. कारण की गावगाडा असेल, इतर धर्मकार्य असतील, इतक्या गोष्टीपर्यंत त्यांचा संबंध येतो आणि त्यांना बऱ्यापैकी चांगल्यापैकी अजूनही मान सन्मान दिला जातो. त्यांच्याकडे एक हिंदू धर्माचे वाहक म्हणून बघितलं जातं. कदाचित तुम्हाला हे पटणार नाही, पण गावाकडची ही परिस्थिती आहे. तुम्ही जर कधी गावाकडे गेले तर व्हिजिट करा, ब्राह्मणांना मिळणारा मान बघा. तर ते सुद्धा राजकीय दृष्ट्या यापासून बाजूला राहतात. राहिला गोष्ट दुसरी म्हणजे ब्राह्मण विरोध हा हिंदू विरोध होऊ नये याची काळजी पवारांनी घेतलेली दिसते. त्या संघटनांचा काही प्रभाव होईल का राजकारणात? का मतदानच किती आहे, तर त्यांचा सुद्धा प्रभाव पूर्ण ब्राह्मण मतदानावर किती आहे, तर ही गोष्ट विचार केली पाहिजे. त्यामुळे एक प्रतिमा मी हिंदू विरोधी नाही अशी दाखवण्याची त्यामागे तडजोड असू शकते असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पक्षातील जे ब्राह्मण आहेत किंवा थोडेफार मोजक्या प्रमाणातले, तर त्यांच्यावर चुकीचा प्रभाव पडता कामा नये. माध्यमातील माझ्याशी जे प्रामाणिक राहिलेले ब्राह्मण आहेत, राजकारणात माझ्या भूमिकेला ज्यांनी सपोर्ट केलेला आहे ते ब्राह्मण आहेत, त्यांच्यावर याचा चुकीचा प्रभाव पडू नये. आणि मी एकंदरीतच ब्राह्मण विरोधी इज इक्वल टू हिंदू विरोधी आहे अशी छाप नागरिकांवर किंवा मतदारावर पडू नये असं त्यामागचं प्रयोजन असू शकतं. कारण की मुळात ज्या पक्षाचा बेसच 2000च्या नंतर जर आपण बघितलं तर हा कुठे ना कुठेतरी ब्राह्मण विरोधच राहिलेला आहे. लिखाणातून असेल, इतिहास बदला वगैरे ह्या गोष्टीचं तर नाही म्हणत मी, पण कुठे ना कुठेतरी इतिहासाचे दाखले देऊन, काही इतिहासाचे संदर्भ लावून वेळोवेळी
ब्राह्मण आणि मराठा हा संघर्ष चिघळत ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि तिसरं कारण म्हणजे राज्यामध्ये किंवा देशामध्ये एकंदरीतच हिंदुत्वाचं वातावरण 2014च्या नंतर जे नरेंद्र मोदी वर बसले, तर त्यांनी देशाच्या राजकारणाचा दृष्टिकोन किंवा पद्धतच बदलून टाकलेली आहे. तुम्ही अँटी हिंदू असू शकत नाही. आता हे दुर्दैव आहे, पण ते तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीला मारून सुद्धा किंवा अभिव्यक्ती जपून सुद्धा तुम्ही अँटी हिंदू होऊ शकत नाही. तर ते वातावरण बघून सुद्धा राष्ट्रवादीने किंवा शरद पवारांनी कुठे ना कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतलेली दिसते. रोहित पवारांचा आयुक्त दौरा घ्या, अजित पवारांच्या आरत्या घ्या, खुद्द शरद पवार यांच्या आरत्या घ्या, मंदिराला व्हिजिट करणं असेल, तर उद्याची भूमिका ठेवून सुद्धा शरद पवारांनी कदाचित ब्राह्मणांना किंवा ज्या ब्राह्मण संघटना आहेत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला असेल आणि संदेश द्यायचा प्रयत्न केला असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकार म्हणा किंवा त्यांना एक काय म्हणू आपण त्याला, त्यांनी ब्राह्मण असून सुद्धा ज्या प्रकारे महाराष्ट्रात राजकारण केलं, आपलं नेतृत्व मान्य करायला लावलं, ब्राह्मण, धनगर, ओबीसी आणि इतर जाती सुद्धा, इव्हन दलित सुद्धा काही प्रमाणात, तर तसंच माझ्या बाबतीतही व्हायला पाहिजे किंवा माझी जी इमेज आहे ती अँटी ब्राह्मण व्हायला नको. फडणवीसांनी जे केलं तर मी का करू शकत नाही. त्यामुळे शरद पवार यांना असं वाटतं, कालच्या घटनेतून हे स्पष्ट होतं की शरद पवारांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हेच सध्या राज्यातील माझ्या समोर उभे असणारे किंवा दुसरे क्रमांकाचे नेते आहेत. आपण जर बघितलं तर म्हणजे ह्या गोष्टीतून काही असा खूप सारा प्रभाव पडेल किंवा त्याचा सक्रिय राजकारणावर इफेक्ट होईल असं मुळीच वाटत नाही. तर बघू काय होतं पुढे. चॅनल जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.